नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 6 जुलै 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली आहे, त्याचबरोबर दौंडचा विसर्ग कितीने वाढला आहे आणि वीरच्या विसर्गाची काय स्थिती आहे, बनगाडच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे आणि कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.975 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 107.16 TMC, तर उपयुक्त पाणी साठा हा 43.80 TMC एवढा झालेला आहे. टक्केवारी जर बघितलं तर आपल्या उजनी धरणाने 80% पार केलेला आहे, म्हणजे 81.75%, जवळपास 82% उजनी धरण झालेलं आहे. खरं तर इतिहासात या उजनी धरणाच्या इतिहासामध्ये जुलैमध्ये खरं तर 100% झालंच असतं, परंतु उजनी धरणातून आषाढी वारीच्या नियोजनासाठी जे पाणी सोडण्यात आलं ते पाणी जर अडवलं असतं तर आज रोजी आपलं उजनी धरण 100% झालेलं दिसलं असतं. परंतु अचानकपणे वाढलेला पाऊस, येणारं पाणी याचा येवा आणि जावा याचा बॅलन्स करण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने आषाढी वारीमध्ये काही अडचणी येऊ नये, आषाढी वारीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतलेली दिसते. त्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. सध्याला दौंडमधून 13,919 क्युसेकचा विसर्ग आपल्या उजनी धरणामध्ये मिसळतोय, तर बनगार्डनचा विसर्ग ही 13,116 आणि वीरच्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली आहे. जवळपास 22,000 क्युसेकचा विसर्ग असणारा तो आता 5,868 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नरसिंगपूर येथे भीमा नदीमध्ये मिसळतोय. तर उजनीतून सिनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यातून 900 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, कालव्यातून 1700 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. भीमा नदीतून सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे. वीज निर्मिती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे, म्हणजेच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला एकही थेंब पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण ज्या त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढलं तर त्यातून पाणी वाढण्याची शक्यता आहे. 3 ते 4 धरणातून विसर्ग येतोय, पण तो अत्यल्प असल्यामुळं त्याचा परिणाम एवढा फारसा दिसत नाही. परंतु बरीच धरणं 100%च्या आसपास गेलेली आहेत. 19 पैकी जवळपास 13 ते 14 धरणं 100च्या आसपास 90, 95, 85% गेलेली आहेत. परंतु त्या धरणाची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं एका पावसात ती 100% धरण भरून त्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळं इथून पुढे 2-3 महिने आपल्याला भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना असेल, गावकऱ्यांना असेल की उजनी धरण प्रशासनाला असेल, सतर्क राहणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.